नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी, विधवा व निराधार महिलांसाठी, त्याचबरोबर श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी व वृद्धपकाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूपच जास्त महत्त्वाचा असणार आहे. कारण मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून लाभार्थ्यांचं जे थकीत अनुदान द्यायचं बाकी होतं आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला थकीत अनुदानासाठी जो निधी कमी पडत होता, तो थकीत अनुदानासाठी कमी पडत असलेला निधी राज्य शासनाच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे. तर 3,700 कोटी रुपये एवढा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे. तर आता निराधार योजनेतील सर्व लाभार्थ्यांना वाढीव अनुदान सोबतच मागील थकीत अनुदान संदर्भात सुद्धा एक मोठी गुड न्यूज राज्य शासनाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना देण्यात आलेली आहे. आणि ज्या लाभार्थ्यांना मागील हप्ते मिळाले नाहीत त्यांना मी विचारणा केली आणि त्यांच्याकडून आपल्याला असं समजलं की त्यांचं सर्व ओके आहे, जसं की डीबीटी, केवायसी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यासोबतच ओटीपी व्हेरिफिकेशन या प्रकारच्या सर्व गोष्टी पूर्ण असताना आम्हाला पैसे येत नाहीत असं त्यांच्याकडून आपल्याला समजलं. तर पैसे न येण्याचं मुख्य कारण म्हणजे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे निधीची कमतरता, आणि याचं उत्तर आता स्पष्टपणे मिळालेलं आहे. आणि ज्या लाभार्थ्यांना असं वाटतंय की थकीत अनुदान मिळणार नाही, तर अशा सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. कारण मित्रांनो, थकीत अनुदान वाटपासाठी जो निधी कमी पडत होता त्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि या संदर्भात एक महत्त्वाची प्रेस नोट राज्य शासनामार्फत जाहीर करण्यात आलेली आहे. आणि कोणत्या योजनेसाठी किती निधी वाटप केला जाणार आहे ते या प्रेस नोटच्या माध्यमातून समजून घेऊयात. तर मित्रांनो, या संदर्भात शासनाने महत्त्वाची प्रेस नोट जाहीर केलेली आहे. आणि या प्रेस नोटमध्ये जून 2025 मधील पुरवणी मागण्यांसाठी ज्या टिप्पणी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि जून 2025च्या द्वितीय पावसाळी जे अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये 57,509.71 कोटींच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाकडे सादर केल्या आणि या ठिकाणी सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. आणि या संदर्भात महत्त्वाची माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर या ठिकाणी 8 नंबरचा पॉइंट बघायचा आहे. तर यामध्ये श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी सर्वसाधारण घटकासाठी 2,000 कोटी रुपये एवढा निधी मान्य करण्यात आलेला आहे. आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची ही बातमी आहे. त्याचबरोबर 11 नंबरचा पॉइंट बघायचा आहे. तर यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटकासाठी म्हणजेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी 1,500 कोटी रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासाठी एवढी रक्कम या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आलेली आहे. आणि पुरवणी मागण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जे विभागांच्या पुरवणी मागण्या अंतर्भूत झाल्या आहेत ते विभाग पुढील प्रमाणे आहेत असं या ठिकाणी दिलेलं आहे. तर या ठिकाणी 4 नंबरला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला 3,798 कोटी रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि राज्यातील सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही माहिती अतिशय दिलासादायक आणि आनंदाची असणार आहे. तर अशा पद्धतीने संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना याचबरोबर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना जे थकीत पैसे देण्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला जो अडथळा निर्माण होत होता तो प्रश्न आता सोडवण्यात आलेला आहे. तर आता हे थकीत अनुदान लाभार्थ्यांना कधीपासून मिळणार ते आधी समजून घ्या. तर हे थकीत हप्ते लाभार्थ्यांच्या बँक खात्यात टप्प्याटप्प्याने जमा होतील. पण आता लगेचच हे थकीत हप्ते जमा होणार नाहीत, कारण हा निधी आता फक्त मंजूर झालेला आहे. आणि मंजूर निधी संदर्भात एक शासन निर्णय जाहीर केला जाणार आणि मग जिल्ह्यानुसार हे अनुदान वर्ग केले जाणार. ज्या जिल्ह्यामध्ये जास्त लाभार्थ्यांचे थकीत हप्ते आहेत त्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर हे थकीत हप्त्यांचे पैसे दिले जाणार. त्यानंतर दुसऱ्या जिल्ह्याचे, तिसऱ्या जिल्ह्याचे, अशा पद्धतीने हे थकीत हप्ते लाभार्थ्यांना दिले जाणार. तर अशा पद्धतीने हे पैसे टप्प्याटप्प्याने तुमच्या बँक खात्यात जमा होतील. आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो निधी अधिवेशनामध्ये मंजूर झालेला आहे हा मंजूर निधी हा अतिरिक्त निधी आहे. आणि सर्व निराधार योजनेसाठी लागणारा निधी म्हणजेच 2025 आणि 2026 या वर्षासाठी लागणारा निधी या अगोदरच्या अर्थसंकल्पामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे. आणि आता जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे हा निधी थकीत हप्त्यांसाठीच आहे. तर अशा पद्धतीने राज्यातील सर्व निराधार आणि दिव्यांग बांधवांसाठी
त्यासोबतच विधवा महिलांसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मोठी गुड न्यूज देण्यात आलेली आहे। आणि या सर्व योजनांबद्दल एक महत्त्वाचा पॉइंट म्हणजे तुमच्या कोणत्या महिन्याचे अनुदान तुमच्या बँक खात्यात जमा झाले आहेत आणि कोणत्या महिन्याचे नाही, आणि लाभार्थ्यांना जर पैसे येत नसतील तर त्याचं नेमकं कारण काय याबद्दलचं पेमेंट स्टेटस तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने आधार कार्डचा नंबर टाकून चेक करता येणार आहे। आणि ते कसं चेक करायचं या संबंधित व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिलेला आहे, तर तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचं पेमेंट स्टेटस चेक करून घ्यायचंय। आणि त्यानंतर एक महत्त्वाचा पॉइंट म्हणजे वाढीव अनुदान। आणि वाढीव अनुदान संदर्भात बच्चूभाऊ कडू यांची मीटिंग होणार आहे आणि त्या मीटिंगमध्येच वाढीव अनुदान संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे। आणि ती आनंदाची बातमी आल्यानंतर सर्वात आधी आपल्या चॅनलवर वाढीव अनुदान संदर्भात गुड न्यूज लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा। तर अशा पद्धतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना, त्यासोबतच या सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या थकीत हप्त्यासाठी जो निधी कमी पडत होता तो निधी आता मंजूर करण्यात आलेला आहे। आणि थकीत हप्ते वाटप संदर्भात ज्या नवीन अपडेट्स समोर येतील ते अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येतील। आजच्या व्हिडिओ टॉपिक बद्दल किंवा या योजनेबद्दल तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात। आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर लवकर जॉईन करून घ्या। व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर लवकर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।